भारतीय संस्कृतीला देवालय मंदिरांनी आजही समृद्ध करून ठेवलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणजे यवतमाळच्या दाबडी येथील ओंकारेश्वर मंदिर। आपण पाहू शकतो की सध्या आज महाशिवरात्रीनिमित्त प्रचंड मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते। दाबडी येथील ओंकारेश्वर मंदिरामध्ये तब्बल 5.5 फुटाची जागृत पिंड या ठिकाणी असल्याचं भक्तांकडून सांगितले जाते। यवतमाळच्या आर्णी शहरात पूर्वेस अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर या मंदिरात 12ही महिने भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते। देवगिरीचा राजा रामदेवराय यांचे प्रधान हेमाद्री तथा हेमाडपंत हे शिवभक्त होते। आपल्या शिवपूजेत खंड पडू नये म्हणून ते भ्रांती करीत असताना मुक्कामस्थळी देवालय उभारत केवळ दगडांच्या चिऱ्यावर उभे असलेले हे मंदिर ऐतिहासिकची साक्ष ठरत आहे। पुरातन काळाचे स्मरण करणाऱ्या या मंदिरातील भव्य दिव्य शंकराची पिंड जागृत असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा असून मुख्य गाभाऱ्यात पिंड तब्बल 5.5 फूट उंच अशा प्रकारची पिंड कुठेही नसल्याचा अनेकांचा कयास या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे दाबडी येथील ओंकारेश्वर मंदिर हा जागृत असल्याचा कयास भक्तांचा आहे। प्रचंड गर्दी भक्तांची आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या ओंकारेश्वर आणि कमळेश्वर अशी 2 मंदिरे एकाच दगडावर दाबडी येथे आहे। त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी राहत असून या यात्रासुद्धा या भरवल्या जाते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।